नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत महिला विशेष. आमच्या खास बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि महिला विशेषमध्ये सुरुवातीलाच क्रीडा विश्वातून एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय महिला T20 मालिकेतल्या पहिल्याच सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसलाय. 2 सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडनं आघाडी घेतली आहे. तर 160 धावांचा पाठलाग करत असताना भारतीय टीम अवघ्या 136 धावांमध्ये तंबूत परतली आहे. तर स्मृती मानधनानं केलेलं धडाकेबाज अर्धशतक या ठिकाणी व्यर्थ ठरलंय. तिने 34 बॉल्समध्ये 58 रन्स केले आणि या खेळीमध्ये तिनं 3 षटकार आणि 7 चौकार देखील ठोकले. तर तिला या ठिकाणी रॉड्रिक्सची चांगली साथ मिळाली. तिनं 39 रन्स केले. बाकी एकही खेळाडू चमकदार कामगिरी करू शकलेला नाहीये. आणि आता बघत मत्स्य शेतीवर अवलंबून असणाऱ्या महिलांची समस्या सांगणारा एक विशेष रिपोर्ट. सध्या हवामानात होत असलेल्या बदलामुळे शेतीला जसा फटका बसलाय तसाच तो किनारपट्टीवरील मत्स्य शेतीला देखील बसलाय. परिणामी मासे सुकवणाऱ्या आणि विक्री करणाऱ्या महिलांचा रोजगार घटला आहे. त्यामुळे हजारो महिलांवर सध्या मत्स्य दुष्काळानं उपासमारीची वेळ आली आहे. बघूयात न्यूज 18 लोकमतचा यावरीलच हा स्पेशल रिपोर्ट. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बंदरांमध्ये सध्या दुष्काळाच्या चिंतेचं सावट पसरलंय. तुम्ही म्हणाल आता समुद्राच्या काठावर कसला आलाय दुष्काळ? होय, इथं माशांचा दुष्काळ पडलाय. हंगामातली मासेमारी सुरू होऊन जवळपास 4 महिन्यांपेक्षा जास्त काळ लोटलाय. पण समुद्रात पुरेसे मासे मिळत नसल्यानं ते विकणाऱ्या आणि माशांवर प्रक्रिया करून त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. असंच म्हणजे अंगावरचे शेट काढून पैसे घ्यायचे, एखाद्या वर्षाचे तेच खायचे शेट करून, आणि उन्हातला अशीच म्हणजे मजुरी करत राहायचं. दिवसभर फिरून फिरून घरी जातात तरी काय भागे नाही त्यातला माझा. बंदरात मासे मिळतात का? बंदरात मासेच नाही गावात. तिकडच्या पाऱ्याचे बोटी येतात, ते मासे बारीक असत काय जारे असत सगळे राहदिरिस्त लाईटीवर धंदा करून नेतात मच्छी मारून. आमच्या लोकांना मच्छी नाही, आमची होरी वायशी पाण्यावरनं कमी चालते. त्यांचे तेल नाही सुटे, काय नाही, बर्फा नाही सुटे. मग तुमच्या हाताला काम मिळत नाही का आता? आमच्या लोकांना काहीच नाही काम. पुरुषांना पण नाही, बाईंना पण नाही, नोकरीच नाही आमच्या लोकांना. मासे सुकवून ते विकणाऱ्या पुष्पाताईंना आता घर कसं चालवायचं हा प्रश्न पडलाय. अनेक महिलांनी स्थानिक सावकारांकडून व्याजानं पैसे घेऊन आपला उदरनिर्वाह सुरू ठेवलाय. पण सलग 3 ते 4 महिन्यांपासून मासेच मिळत नसल्यानं या महिलांचं अर्थकारण संकटात सापडलंय. हालाकीचे दिवस चाललेत, कारण मासेमारीच कमी झाली आहे. त्याच्यामुळे रेशन पाणी किंवा डिझेलचे दर वाढत आहे, डिझेल नाही सुटत आहे, आणि अचानक वारं होत आहे, अचानक वादळ येत आहेत. त्याच्यामुळे लॉन्ची बंद ठेवल्या जात आहेत. कसं पोटपाणी भागायचं शेतकऱ्यांचं, मच्छीमारांचं? त्याच्यात काय दम नाही आमच्या धंद्यात आहे. कोकण किनारपट्टीवर दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा मच्छीमार व्यवसाय हजारो हातांना काम देतोय. पण पर्सिनेट मच्छीमारी आणि एलईडीचा वापर करून होणारी मासेमारी पारंपरिक मच्छीमारांसाठी मोठी डोकेदुखी ठरलाय. सरकारनं माशांचा प्रजनन काळ वाढवून मच्छीमारांचे दिवसच कमी करावेत अशी मागणी आता जोर धरतीये. LED लाईटनी मच्छीमारी केली जाते, फॉर्सनेटनी मासेमारी केली जाते. त्या मासेमारींवरती त्यांच्यावरती पाबंदी घातली पाहिजे आणि त्यांच्यावरती विरोध करून त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे, जेणेकरून गोरगरीब मच्छीमार जगला जाईल. आणि मुख्यतः दुसरं कारण जर बघायला गेला तर प्रजनन काळ असतो. जी मासेमारी बंद करायची वेळ असते, जी 1 जून ते 1 ऑगस्ट ही मासेमारी बंद कालावधी हा वाढवला पाहिजे, जेणेकरून मासेमारी प्रजनन काल हा वाढला पाहिजे व मासेमारी काल हा कमी करण्यात आला पाहिजे. ही शासनाला माझी मूळ विनंती आहे. मासेमारी हा किनारपट्टीच्या भागातला अन्ननिर्मितीचा एक अति महत्त्वाचा स्रोत आहे. पण कोकणात सर्वाधिक रोजगार निर्माण करणाऱ्या पारंपरिक मासेमारांना आता मत्स्य दुष्काळाचा फटका बसू लागलाय. हे धोरणकर्त्यांनी लक्षात घ्यायला हवं. कोट्यवधी रुपयाचं परकीय चलन मिळवून देणारा हा कोकणातला मासेमारी व्यवसाय आता संकटात सापडलाय. समुद्रातील नैसर्गिक बदलामुळे मत्स्यसाठे कमी होत चाललेत, मासे मिळत नाहीत. त्यामुळे मत्स्य शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा आता, अशी मागणी मच्छीमार बांधव करत आहेत. समुद्रातल्या नैसर्गिक बदलाचा फटका मासेमारीला बसतोय. येणाऱ्या काळात याची तीव्रता वाढत जाणार आहे. त्यामुळे हवामानातले बदल लक्षात घेत सरकार, प्रशासन आणि मच्छीमारांनी एकत्रित येत या समस्येवर तोडगा काढला पाहिजे. नाहीतर समृद्ध कोकणातही उपासमारीचं संकट दूर नसेल. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी.
तर मत्स्य व्यावसायिक महिलांची ही समस्या जाणून घेतल्यानंतर आता महिला विशेषमध्ये एक संतापजनक बातमी आहे सोलापूरमधून। खरं तर स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळणं हा नागरिकांचा अधिकार, मात्र याच अधिकारापासून प्रगतीचं कुटुंब वंचित आहे। आधार कार्डच्या काही तांत्रिक बाबींमुळे दिव्यांग आणि गतिमंद असलेल्या प्रगतीला त्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे लालफित शाहीचा हा संतापजनक कारभार अनेक गरीब कुटुंबाच्या उपासमारीचं कारण बनलाय। बघूयात यावरीलच आमचा हा स्पेशल रिपोर्ट। ही आहे प्रगती ससाणे। मागील 11 वर्षांपासून ती अंथरुणाला खिळली आहे। 100% गतिमंद असल्यानं ती उठून बसूही शकत नाही। त्यातच घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यानं रेशन दुकानातून मिळणाऱ्या धान्यावरती संपूर्ण कुटुंबाची गुजराण होते। प्रगतीला लहानपणापासूनच रेशन दुकानातील तांदळाची पेज दिली जाते, त्यामुळे इतर कुठल्याही तांदळाची पेज तिला पचत नाही। अशातच हाताचे ठसे उमटत नसल्यानं तिचं आधार कार्ड निघत नाहीये आणि आधार नंबर लिंक नसल्यामुळे बायोमेट्रिक मशीनद्वारे धान्य मिळणं दुरापास्तच झालंय। अनेक ठिकाणी विनंती करून देखील तिला रेशनचं धान्य मिळत नाहीये। रेशन दुकान म्हणले वर्ण साहेबांनी आम्हाला ऑर्डर नाही दिली, तिचं आधार कार्ड नाही म्हणून। आधार कार्ड निघते नाही निघत ना। का बरं, काय कारण देतात? आधार कार्डमध्ये तिचे ठसे उमटत नाही, काय नाही, झोपून काढता येत नाही असं सांगितले। सरकारने एवढंच करा, या मुलीची दखल घ्यावं आणि तिला मदत काय ती सरकारने द्यावं। आणि आम्हाला घर पण स्वतःचं नाहीये, भाड्याचं भाडं भरणं सुद्धा आम्हाला आवश्यकता होत नाही। प्रगतीला पूर्वी रेशनचं धान्य मिळत होतं, मात्र ऑनलाईन पद्धतीमुळे रेशन कार्डला आधार नंबर लिंक नसेल तर धान्य देता येत नसल्याचं रेशन दुकानदार सांगतात। तर ही समस्या केवळ प्रगतीची एकटीचीच नाहीये, तर बांधकाम विडीकाम करणाऱ्या कामगारांची देखील हीच समस्या असल्याचं रेशन दुकानदार सांगतायत। त्याचं रेशन कार्डामध्ये नाव आहे, पण आधार कार्ड नसल्यामुळे त्याचा आमचा ज्या बायोमेट्रिक मशीन आहे त्याच्यामध्ये त्याचा आधार लिंक नसल्यामुळे आम्ही त्याला माल पुरवठा करू शकत नाही। तर असे अनेक केसेस वगैरे असतील। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काही लोक बिगारी काम करतात, बांधकामाचे वगैरे जे असतात त्यांचे सुद्धा अंगठे उमटत नाही। 10ची 10 बोटं आम्ही उमटवण्याचा प्रयत्न करतो त्या बायोमेट्रिक मशीनवर, ते उमटत नाही ते। तर या सगळ्या अडचणीवर काहीतरी पर्यायी व्यवस्था झाली पाहिजे। प्रगतीला धान्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, मात्र केवळ कागदी घोडे नाचवणाऱ्या प्रशासनाकडून नकाराशिवाय काहीही मिळालेलं नाही। तिचं आधार कार्ड सुद्धा निघत नाही आणि आधार कार्ड निघत नसेल तर तिला रेशनचा माल मिळणार नाही। रेशनचा माल नाही मिळाल्यामुळे तिला जगण्याचा अधिकार पण नाही का? वारंवार शासनाकडं त्यांची आजी किंवा आम्ही वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही तिला। आम्हाला शासनाने एकच विनंती आहे किंवा दानशूर व्यक्तींना एक विनंती आहे की तिला आर्थिक मदत आणि रेशनचा माल मिळावा, एवढीच आमची विनंती आहे। आपल्या पायावर उभी राहू न शकणाऱ्या प्रगतीला केवळ आधार नंबर नसल्यानं रेशनच्या धान्यापासून वंचित राहावं लागतंय। त्यामुळे आधार कार्ड ही इतरांसाठी जरी आपली ओळख असली तरी प्रगतीसाठी मात्र तो जगण्याचा अधिकार नाकारत आहे का, असा संतप्त सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय। गेल्या 10 वर्षापासून प्रगती अंथरुणाला खिळून आहे। केवळ ती दिव्यांग असल्यामुळे तिचं आधार कार्ड देखील निघत नाही आहे आणि आधार कार्ड नसल्यामुळे तिला रेशन कार्डचं धान्य नाकारलं जात आहे। प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत अशा व्यक्तींसाठी विशेष योजना करून तिला धान्य मिळवून द्यावं, हीच माफक अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर। तर न्यूज 18 लोकमतनं प्रगतीची ही व्यथा आता समोर आणल्यानंतर किमान आता तरी प्रशासन प्रगतीसाठी पुढे येऊन मदतीसाठी पुढे येईल अशी आशा करूयात। आणि आता यानंतर बातमी आहे ग्रामीण भागात पार पडलेल्या बचत गटाच्या महिलांच्या मेळाव्याची। डोंबिवली शहरालगत मोठा ग्रामीण भाग आहे आणि याच ग्रामीण भागात बचत गटाच्या महिलांचा मेळावा पार पडला। तर या मेळाव्याला महिलांनी देखील चांगला प्रतिसाद दिलाय। तब्बल 10,000 महिलांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली। ग्रामीण भागातील उद्योगांना राज्यात आणि परदेशात देखील मोठी मागणी आहे। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबाजी पाटील यांनी महिलांचे बचत गट एकत्र करून आणि महिलांना संघटित करून त्यांना कशा पद्धतीने चांगला उद्योग आपण करू शकतो याचं मार्गदर्शन या ठिकाणी केलं। तर या कार्यक्रमात महिलांना कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, गृहउद्योग, हस्तकला याविषयी देखील मार्गदर्शन करण्यात आलं। या कार्यक्रमात उद्योग गुरु ट्रेडिंग आणि कन्सल्टंटचे इरफान कौचाली यांनी या महिलांना मार्गदर्शन केलंय।
मंगळवारी अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा 33वा दीक्षांत समारंभ या ठिकाणी पार पडला। यावेळी कृषी मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। यावेळी एकूण 9 पारितोषिकं मिळालेली विद्यार्थिनी स्नेहल चव्हाण हिनं भविष्यात आपण कृषी क्षेत्रात संशोधन करणार असून विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी आयुष्यभर कार्यरत राहणार असल्याचं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय। बॅडमिंटनमध्ये यश मिळवत असताना सायना नेहवालनं नुकताच लॅक्मे फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक केलाय। बघूया त्याचीच एक खास झलक। डिझायनर वाणी रघुपती यांचं कलेक्शन सादर करताना तिनं पिवळ्या रंगाचा सुंदर लेहंगा चोली परिधान केला होता। तर सायना नेहवालचं हे वेगळं रूप आपण पाहतोय रॅम्प वॉक करतानाचं। डिझाईन केलेला हा सुंदर पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान करून तिने लॅक्मे फॅशन शोमध्ये या ठिकाणी रॅम्पवरती उतरून आपला एक वेगळा अंदाज या ठिकाणी दाखवत। लॅक्मे फॅशन वीक दरम्यान अनेक सेलिब्रिटींसोबत अशा प्रकारे क्रीडा जगतातील अनेक दिग्गजांनी देखील या ठिकाणी रॅम्प वॉक केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। सायना नेहवाल पाठोपाठ पीव्ही सिंधूनं देखील या ठिकाणी रॅम्प वॉक केलेला आहे। पीव्ही सिंधूनं मिसफिट पांडा या फुटवेअर ब्रँडसाठी खरं तर या ठिकाणी रॅम्प वॉक केलाय। सुंदर अशा व्हाईट ड्रेसवर तिनं हे स्नीकर्स परिधान केले होते। तर द सिक्रेट गार्डन असं या कलेक्शनचं नाव आहे, ज्याच्यासाठी ती रॅम्पवरती उतरली होती। अगदी कुठच्याही साधनाशिवाय आपण ते घरच्या घरी करू शकतो। त्याच्यामुळे सगळ्यांसाठीच आता मी जे एक्सरसाइजेस दाखवेन ते फायद्याचे नक्कीच होऊ शकते। पहिला एक्सरसाइज बघूया आपण। उजवा पाय पुढे घ्यायचा आणि दोन्ही हातांनी उजवा पाय पकडायचा। पहिल्यांदा मे बी कदाचित पाय पकडताही येणार नाही, सो पहिला एक्सरसाइजेस तुम्ही जास्तीत जास्त खाली बघून टो पकडायचा प्रयत्न करा। हा दुसरा पाय आहे तो बेंड जास्तीत जास्त करायचा, म्हणजे लोअर बॅक आणि हॅमस्ट्रिंगवरती जास्त प्रेशर येईल। सो ग्रॅज्युअली तुम्ही हा पाय जास्त वाकवू शकता, जेवढा जास्त प्रेशर येईल। आणि हा टो फ्लेक्स करायचा आहे फक्त, त्याच्याशिवाय काफ मसलवर प्रेशर येणार नाही। जर हा टो पॉइंटेड असेल तर काफ मसल स्ट्रेच होणार नाही। सो ही पोझिशन 5-6 सेकंद होल्ड करायची आणि सेम दुसऱ्या पायाने नंतर रिपीट करायची। हा अगदी सोपा एक्सरसाइज आहे, जो कुठलाही रनिंगच्या सुरुवातीला सुद्धा हा याचा उपयोग होऊ शकतो। कारण मेन आपण स्ट्रेचिंगचे एक्सरसाइज या कारणासाठी वापरतो की इंजुरीज प्रिव्हेंट व्हाव्यात। त्याच्यामुळे हे छोटे छोटे एक्सरसाइज अतिशय मस्ट आहेत खेळाडूंनी सुद्धा करणं आणि दैनंदिन जीवनात। आणि लोकांची नेहमी एक कंप्लेंट असते की स्विमिंग असो, रनिंग असो, अगदी चालणं असो किंवा बॉडी बिल्डिंगचे व्यायाम असो, त्यांना क्रॅम्प खूप येतात किंवा रेंज ऑफ मोशन कमी असते त्यांची। तर अर्थात ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आपण करत नाही किंवा आपल्याला माहिती नसतं कशा करायच्या आहेत, तेच आपण आज बघणार आहोत। शिप्रा, अजून पण असे काही व्यायाम आहेत? पुढचा एक अगदी बेसिक एक्सरसाइज आहे। कमरेवरती हात ठेवायचा एक आणि एल्बो पुल करायचा पुढे। ओके, पुढे खेचायचा। हां, उलटा हात अच्छा पाठीवर आणि एल्बो पुढे पुल करायचा। जनरल पुशअप्स करण्याच्या आधी किंवा पुशअप्स केल्यानंतर हाताचे मसल्स एकदम सोर होऊन जातात। सो त्याच्या आधी आणि नंतर हा एक्सरसाइज केला तर जे कॉन्ट्रॅक्ट झालेले मसल्स आहेत ते परत स्ट्रेच होऊ शकतात। सो आपण असे खूप मसल्स बॉडीमध्ये आहेत जे अगदी छोटे छोटे मसल्स आहेत, त्यांच्याकडे अजिबात आपलं लक्ष दिलं जात नाही। सो हा एक्सरसाइज आहे ज्यात शोल्डर मसल आपण बाकी कधीच स्ट्रेच होत नाही हा मसल, सो या एक्सरसाइजने तो स्ट्रेच होऊ शकतो। हा एक्सरसाइज आपण बघूया। या कम्फर्टेबल पोझिशनमध्ये मॅक्झिमम जितके पाय ओपन करतात ते तितकं पाय स्प्रेड करून बसायचं, हात फ्लोअरवरती ठेवायचं आणि जितकं पुढे वाकता येईल तितकं मॅक्झिमम वाकायचं। जितकं खाली जाता येईल तितकं सेम या पोझिशनमध्ये होल्ड करायचं। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत हा सेम एक्सरसाइज 4 ते 5 वेळा रिपीट करायचा। जास्त स्ट्रेच जर एक्सपेक्टेड असेल तर तुम्ही टोज फ्लॅट जर केले तर जास्त स्ट्रेच मिळेल। जितकं फ्लेक्स जितके टोज जास्त असतील तितकं स्ट्रेच जास्त जाणवेल। सो सेम हा पण एक्सरसाइज लोअर बॅकसाठी, लोअर बॅक एक्सटेन्शन आणि हॅमस्ट्रिंगसाठी खूप फायद्याचा आहे। अगदी जे टाईट झालेले मसल्स असतात लेग वर्कआउट नंतर वगैरे, ते खूप या एक्सरसाइजने फायदा होऊ शकतो त्याच्यासाठी। फॉरवर्ड बेंडिंग नंतर नेक्स्ट एक्सरसाइज ऑल्टरनेट हँड दुसऱ्या अंगठ्याला टच करायचा आणि जितकं खाली जाता येईल तितकं खाली जायचं। याने पण हॅमस्ट्रिंग स्ट्रेच होतो आणि तुम्ही जितकं प्रेशर द्याल, टो जितकं फ्लेक्स कराल तितकं जास्त फ्लेक्झिबिलिटी किंवा जास्त स्ट्रेच तुम्हाला मिळेल। सेम 10 काउंट्स होल्ड करायचं आणि दुसऱ्या पायाकडे जायचं।
डोकं जर लावता आलं पायाला तर वेल अँड गुड, मॅक्झिमम स्ट्रेचसाठी. मला याच्यावर एक गोष्ट बोलायची, तुम्ही क्लिअर कट बघू शकत असाल की शिप्रा ज्या पद्धतीने स्ट्रेच करते मला करता येत नाही इतकी वर्ष व्यायाम करून सुद्धा. कारण जिममध्ये किंवा बॉडी बिल्डिंगचे आपण व्यायाम करतो त्याला पूरक हे जे व्यायाम असतात ते आपण करत नाही किंवा आपले प्रशिक्षक आपल्याला शिकवत नाहीत, त्याच्यावर तेवढी मेहनत घेत नाही किंवा अनेकदा आपला व्यायाम करून आपण एवढे थकतो की हा पार्ट आपण स्किप करून घरी निघून जातो. त्याच्याने मग ही बॉडी लॉक होणं हा जो चुकीचा शब्द आहे की मसल टाईट होणं किंवा फ्लेक्झिबिलिटी नसणं अल्टिमेटली त्याच्यातून इंजुरी होते. तर तुम्ही माझं उदाहरण बघता की मी स्वतः ॲथलीट असून मलासुद्धा ते करता येत नाही. त्यामुळे स्ट्रेचिंगचा पार्ट तुम्ही नक्की करा. मुख्य व्यायाम जरी कमी झाला तरी चालेल पण वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग खूप महत्त्वाचं आहे. अगदी खरं. तर शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी उपयुक्त असे व्यायाम प्रकार पाहिल्यानंतर आज महिला विशेष आमच्या खास बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय. बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.